फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जास्वंदीज कुझिनिस्ट. तर आपल्या सगळ्यांनाच झणझणीत अशा मसाल्याच्या भाज्या खायला नक्कीच आवडतात. पण मसाल्याची भाजी करायची म्हणजे अगदी ती झटकेपट होत नाही. त्यासाठी आधी मसाल्याच्या वाटण्याचं सामान आपल्याला जमवावं लागतं, ते भाजावं लागतं, वाटावं लागतं आणि मग कुठे मसाल्याची भाजी होते. पण माझ्या घरामध्ये मी अगदी 10 मिनिटात मसाल्याची भाजी करते. तर ते कशी करते आणि मी काय ट्रिक वापरते आणि असं कुठलं वाटण आहे की जे मी करून ठेवते आणि ज्यामुळे माझ्या मसाल्याच्या भाज्या अगदी पटकन होतात आणि अगदी चविष्टही. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो खूप युजफुल ठरणार आहे. तर कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी पाण्याचा एक थेंबही न वापरता कांदा खोबऱ्याचं गोळी वाटण कसं करायचं ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जे सहज तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आणि त्याच वाटणाने कटाची आमटी कशी बनवायची ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं वाटण जर तुम्हीही करून ठेवलं ना तर अगदी झटकेपट तुमची मसाल्याची भाजी पण तयार होईल. फक्त वाटण फोडणीमध्ये टाका आणि त्यानंतर तुम्हाला व्हेज, नॉन व्हेज, पातळ रस्सा, थोडीशी ग्रेव्हीची, थोडीशी घट्ट, कडधान्यांची भाजी किंवा पातोड्यांची भाजी, अगदी कुठलीही म्हणाल ती भाजी जी आहे तुमची अगदी पटकन अशी तयार होणार आहे. तर हे वाटण कसं करते, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय साहित्य वापरायचं आहे, कुठल्या टिप्स मी याच्यामध्ये फॉलो करते, हे महिनाभर कसं टिकवते, हे सगळं काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण वाटणाला लागणारं जे साहित्य आहे ते बघूया. इथे मी घेतले आहे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे. त्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 2 इंच आलं घेतलं आहे. देठांसहित कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा धणे घेतले आहे. अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे. 1 चमचा जे आहे ते पांढरे तिळ घेतले आहे. थोडे खडे मसालेही घेतले आहे. खडे मसाले अगदी थोड्याच प्रमाणात घ्यायचे आहे. 4-5 लवंगा घेतल्या आहे. 4-5 काळे मिरे, 1-2 वेलची आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतला आहे. मुलं जे आहेत ना कढीपत्ता खात नाही भाजीमधला आणि काढून टाकतात, त्यामुळे मी नेहमी कढीपत्ताही वाटणातच वापरत असते. तर मी इथे कढीपत्त्याची पानं घेतली आहे. आणि तसेच हे सगळे मसाले भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे. तर तेल अगदी 1-2 चमचे आपण वापरणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं साहित्य जे आहे ते पूर्ण झालं आहे. आता मसाले भाजण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे खडे मसाले घेतले आहे भाजायला. खडे मसाले अगदी 1-2 मिनटं भाजायचे आहे आणि त्याचा विशिष्ट खमंग सुटला की ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि इथे मसाले भाजण्यासाठी मी लोखंडी कढईचा वापर करत आहे. लोखंडी कढईमध्ये जेव्हा पण आपण मसाले भाजतो ते अगदी छान भाजले जातात आणि तसेच त्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश राहत नाही. तर तुम्हालाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे जर असलेली लोखंडी कढई, लोखंडी तवा त्याचा वापर करा. आणि जर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या स्टीलच्या कढईमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही कढईमध्ये जे आहे ते मसाले भाजू शकतात. खडे मसाले भाजून झाल्यानंतर मी जिरं, ओवा, धणे, तीळ हे पण छान खमंग भाजून घेतले आहे. मीडियम गॅसवरती कधी पण मसाले भाजायचे आहे. तीळ तडतडेस तर हे मसाले भाजले आणि मग एका मोठ्या प्लेटमध्ये सगळे मसाले गार करण्यासाठी काढून घेतले. आता जे आहे मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे आणि सुकं खोबरं जे आहे ना ते आपण मार्केटमधून किराणा दुकानातून आणल्यानंतर हे बघा असं थोडंसं खराब झालेलं असतं. कधी कधी याला धूळ वगैरे लागलेली असते. तर कधी हे खोबरं जे आहे ना ते आधी साफ करून घ्यायचं आहे पाण्याने आणि मगच वापरायचं आहे. आता जे आहे ना मी इथे स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि हे खोबरं जे आहे ते स्वच्छ धुवून घेते आहे आणि त्यानंतरच जे आहे ते खोबरं जे आहे ते आपण वापरणार आहोत. आता खोबरं जे आहे तुम्ही बघू शकता की अगदी स्वच्छ झालेलं आहे. आणि हे जे खोबरं आहे ते मी असेच 4-5 मिनटं जे आहे ते पाण्यात राहू देणार आहे, की जेणेकरून हे खोबरं जे आहे हे सॉफ्ट होईल आणि आपल्याला किसायला जे आहे ते सोपं जाईल. आता खोबरं जे आहे ते छान सॉफ्ट झालं आहे. तर ते एका कापडाने छान कोरडं करून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं पाणी जे आहे ते पुसून घ्यायचं आहे आणि मग जे आहे ते त्याचा किस करून घ्यायचा आहे. तर आता मी इथे खोबऱ्याचा किसही करून घेतलेला आहे. आणि आता हा जो खोबरा किस आहे तो पण आपल्याला छान मीडियम आचेवरती भाजून घ्यायचा आहे. त्याचा छान तांबूस कलर येईपर्यंत जे आहे ते खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबऱ्याचा किस छान भाजून झाला आहे. तो मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी, कारण मसाले जे आहे ते आपल्याला सगळे थंड करायचे आहे आणि मगच आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करायचे आहे. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल छान तापलं की याच्यामध्ये मी सर्वात प्रथम कढीपत्ता जो आहे तो परतून घेणार आहे. अशा प्रकारे जर वाटणातच आपण कढीपत्ता टाकला ना तर वाटणाला खूप छान चव येते कढीपत्त्याची. कढीपत्ता तडतडला की मी ह्याच वाटणामध्ये जे आहे ते मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते. ते छान बारीक बारीक कापून घेतले आणि ते मी आता परतून घेणार आहे. कधी पण मसाले परतताना जसं मी आधी सांगितलं होतं तर मीडियम गॅसवरती आपल्याला छान मसाले परतायचे आहे. खरं तर ना
मसाल्याच्या भाजीची मेन गंमत जी असते ना, ती आपण काय मसाले याच्यामध्ये घालतो आहे का कुठले पदार्थ याच्यामध्ये घालतो आहे आणि ते किती छान आपण परतून घेतो आहे त्यावरतीच असते. तर हे बघा, कांदा जो आहे तो छान तांबूस कलरचा झाला आहे आणि त्यात मी लसूण आणि आलं जे आहे ते पण याच्यामध्ये परतून घेणार आहे. तसेच मी याच्यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहे परतताना. कोथिंबीर जी आहे ती मी छान स्वच्छ धुवून घेतली, कोरडी केली आणि मग घातली आहे. देठांसहित कोथिंबीर याच्यामध्ये घाला, त्याने अगदी छान चव येते मसाल्याला. आणि हे छान जे आहे असं मस्त परतून घ्यायचं आहे. खरं तर हे परतल्यानंतर याचा इतका छान वास येत होता, असं वाटत होतं की याच्यामध्ये जर आता हिरवी मिरची जर घातली आपण मस्त ठेचून, तर याचा तर ठेचाच झाला आहे. आणि बस आता तोच जो ठेचा आहे तोच भाकरीसोबत खाऊन घ्या. असा पूर्ण किचनमध्ये इतका छान असा मस्त सुगंध पसरला होता या सगळ्या मसाल्यांचा. तर आता हे जे आहे ते छान माझं भाजून झालं आहे. आता हे मी ना प्लेटमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी. कारण कुठलंही आपल्याला वाटण करायचं असेल आणि आपण जे भाजून घेतलं असेल ना, तर ते पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मगच मिक्सरला फिरवायचं आहे. तर हे मी आता जे खोबरं काढलं होतं त्याच ताटामध्ये ते छान पसरवून घेते की जेणेकरून ते पटकन थंड होईल. आपण जे आधी सुके मसाले भाजून घेतले होते ते छान थंड झाले आहे. ते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मिक्सरचं भांडं घेताना ना चेक करून घ्यायचं आहे की त्याच्यात बिलकुल पाण्याचा अंश नको. पाणी असेल तर ते छान कोरडं करून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये मसाले वाटा, कारण मसाल्याला बिलकुलही पाणी लागता कामा नये. तर आता सगळ्यात प्रथम मी जे आहे हे मसाले बारीक करून घेते. याची अशी छान पावडर करून घेतली मी आणि ही पावडर जी आहे ती त्याच लोखंडी कढईमध्ये काढून घेतली, उगाच दुसरे भांडे भरवण्यापेक्षा. हे बघा, असं छान जी आहे ती पावडर आता काढून घेतली आहे. आणि हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते पण छान थंडगार झालं आहे. याच्यामध्ये मी 2 लाल मिरच्याही दळून टाकल्या. आणि हे मसाल्याचे वाटण जे आहे ना ते आपल्याला बिना पाण्याचं करायचं आहे, त्याच्यामुळे अगदी थोडंच घ्यायचं आहे मिक्सरला. आणि बऱ्याच बायकांची कंप्लेंट असते की आमच्या मिक्सरमध्ये ना बिना पाण्याचं वाटण होत नाही. मग त्यावेळेस काय करायचं ना, थोडं मध्ये तुम्ही तेल घाला. मी 2 चमचे याच्यामध्ये तेल घातलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे. कारण मीठ जे आहे ना त्याचं प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करणार आहे की ज्याच्यामुळे आपला मसाला जो आहे तो छान महिनाभर टिकणार आहे. तर हे थोडं करून मी वाटून घेतलं आणि काही हरकत नाही आहे थोडं ओबडधोबड झालं तरी, कारण की मसाल्याच्या भाजीमध्ये ना असं मध्ये जर थोडा आपला कांदा खोबऱ्याचा मसाला जर लागला ना दाताखाली तर खूप छान चव येते. तर आता हे मी त्याच कढईमध्ये काढून घेते आणि मग छान हाताने जे आहे ते मिक्स करून घेते. अशा प्रकारे तुम्ही पण जे हे वाटण आहे ना एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि टिफिनसाठी जरी म्हणाल किंवा जर तुमच्याकडे वरच्यावर नॉनव्हेज होत असेल तर अशा वेळेस जर आपण हे वाटण जर आधी करून ठेवलं ना तर अगदी फारच पटकन आपला स्वयंपाक होतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपण वाटण करून जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याचं काही दिवसानंतर असं वेगळी चव नाही लागत, त्याची फ्रेशनेस नाही वाटत. तर त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. याच्यात आपण पाणी नाही घातलेलं आहे ना, ते सगळ्यात मेन पॉईंट आहे की जेणेकरून हे अगदी शेवटपर्यंत फ्रेश राहतं. पूर्वीच्या काळी बायका ज्या आहेत त्या अशा प्रकारचं वाटण करून ठेवायच्या आणि मग वाटीमध्ये काढून जे आहे ना ते थंड पाण्यामध्ये ठेवायची ती वाटी, की जेणेकरून 15-1 दिवस तरी त्यांचा मसाला जो आहे तो छान फ्रेश राहायचा. तर हे बघा, असं मस्त आपलं गोळा वाटण जे आहे ते तयार झालं आहे. तर तुम्ही पण ही जी रेसिपी आहे ना ही नक्की करून बघा. आता ह्याच वाटणापासून मी कटाची आमटी कशी बनवली ना ते दाखवते आहे. तर आता इथे कटाची आमटी बनवण्यासाठी मी कढईत तेल घातलं आहे, जिरं मोहरी तडतडलं, हिंग घातलं आणि हा जो गोळी मसाला होता तो छान हाताने फोडून तेलामध्ये टाकला आणि चमच्याने असा छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त छान जो आहे तो मसाला आपण तेलामध्ये परतून घेतो आहोत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मसाल्याच्या भाजीमध्ये जे आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं असतं जे की आपण मसाला जो आहे तो किती छान परततो आहे. त्याच्यामुळे हा मसाला जो आहे तो आपण आधी परतलेला आहे, पण भाजी करतानाही छान परतून घ्यायचा आहे. आता मी इथे जे पावडर मसाले आहे ते काढून घेते आहे. तर मी इथे माझ्या चवीनुसार हळद घेतली आहे, 3 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 3 चमचे घरचा जो काळा मसाला जो असतो, गोडा मसाला जो असतो तो घेतला आहे. तर मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता मसाल्याला छान तेल सुटलं आहे, या वाटणाला छान तेल सुटलं आहे आणि याच्यामध्ये हे सगळे मसाले जे आहे ते मी घातले, पावडर मसाले, आणि छान परतून घ्यायचे आहे. आणि मसाले जे आहे ते छान शिजावे आणि खाली लागू नये यासाठी ना थोडंसं मी गरम पाणी याच्यामध्ये घालणार आहे. तर मसाल्याची भाजी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, ती कधी पण गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने ना काय होतं की मसाल्याला छान कलर येतो, छान तरी येते त्याला. जर तुम्ही थंड पाणी घालाल ना तर त्याची सगळी चवच जाते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा कधी पण गरम पाणी घालायचं आहे. हे बघा, मी आता इथे गरम पाणी घातलं आहे आणि छान मसाले जे आहे ते परतून घेते.
मसाल्याला छान तेल सुटलं आणि याच्यामध्ये हे जे गरम पाणी केलेलं होतं ते घातलं. त्याचप्रमाणे चण्याची जी डाळ होती शिजवलेली, डाळीचं पाणी होतं ते पण मी घातलं आहे. आणि आम्हाला याच्यामध्ये अजून थोडं पाणी लागणार होता, त्याच्यामुळे गरजेनुसार आम्ही अजून याच्यामध्ये गरम पाणी घातलं. आणि गरम पाण्यामुळे जे आहे ते मस्त तेल जे आहे ते सगळं वरती आलं आहे आणि छान असा कलर आला आहे. तर सेम अशाच प्रकारे तुम्ही दुसरी कुठलीही मसाल्याची भाजी तुम्हाला बनवायची असेल, शेवभाजी असेल, पातोड्यांची आमटी असेल किंवा नॉनव्हेज जर तुमच्याकडे वरचेवर बनत असेल तर तुम्ही नक्कीच हा मसाला जो आहे तो असा बनवून ठेवा. आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी चुटकीसरशी बनल्या जातील. जर टिफिनला जर तुम्हाला असं मसाल्याच्या भाज्या न्यायची जर इच्छा जर कधी झाली तर तेही तुमचं काम अगदी लगेचच सोपं होईल. वरचेवर तुमच्याकडे पाहुणे येत असेल तरी पण तुमचं काम जे आहे ते बरेच कमी होईल. नाहीतर सगळा वेळ जो आहे तो आपल्या बायकांचा किचनमध्येच जातो. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला. माझी रेसिपी जी आहे ती आवडली असेल. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याही अजून काही वेगळ्या टिप्स असतील मसाल्याच्या भाजीच्या वाटणाच्या तर त्याही मला कमेंट करून कळवा. मला नक्कीच आवडेल तुमच्या कमेंट वाचायला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.